ही भजी बघून तुमच्याही तोंडाला पाणी चाललं असेल, कारण की ही भजी आहेच तेवढी टेस्टी आणि कुरकुरीत तशीच खमंग. तर ही फक्त कांद्याच्या पासूनच बनवलेली नाही, तर यामध्ये बटाट्याचा सुद्धा आपण वापर केलेला आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जेव्हाही कधी खायचे असतील त्यावेळेस तुम्ही अगदी 5 मिनिटात ही रेसिपी तुम्ही तयार करू शकता आणि खाऊ शकता. तर इथे मी एक मोठ्या साईजचा बटाटा असा बारीक किसून घेतलेला आहे. असं उभा किसून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे एक कांदा मी असं उभा चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे मी टाकलेला आहे थोडेसे जिरे, थोडासा ओवा असा हातावर कुस्करून टाकायचा आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, हळद, लाल मिर्च पावडर, धना पावडर आणि भरपूर सारी कोथिंबीर. त्याचबरोबर यामध्ये बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी 4 ते 5 चम्मच बेसनपीठ टाकलेलं आहे आणि 2 चम्मच इथे मी तांदळाचं पीठसुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून आपली भजी अगदी खुसखुशीत आणि भरपूर वेळ अशी कुरकुरीत राहतात. तर ही अगदी सोपी ट्रिक आहे. यामध्ये आधी पाणी नाही टाकायचं आहे, तुम्ही हातानेच याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व आधी मिक्स करून घेतल्यानंतर अंदाज घ्यायचा आहे की पाणी याची गरज असेल तर टाकायचं आहे किंवा नसेल तर मग नाही टाकलं तरी चालेल. परंतु इथे आपण कांदा एकच छोटासा टाकलेला आहे, त्यामुळे इथे थोडंसं मी 2 चम्मच वरतून फक्त पाणी टाकलेलं आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की ह्या भज्यांसाठी आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल जास्त करायचा नाही आहे. तुम्ही इथे बघू शकता मी कसं पीठ तयार केलेलं आहे. असंच कोरडं कोरडं दिसलं पाहिजे हे पीठ आणि संपूर्ण पीठ जी आपण पिठं टाकलेली आहे ती संपूर्ण बटाट्याला आणि कांद्याला लागली गेली पाहिजे आणि सर्व एकजीव झाले पाहिजेत. हे बघा अशा पद्धतीने बनवायचं आहे. तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. इथं खायचा सोडा वगैरे काहीच टाकायची तुम्हाला गरज नाही आहे. अगदी खुसखुशीत होतील ही भजी आणि कुरकुरीतसुद्धा. तिथं आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता इथे मी मिडियम ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने म्हणजे छोटे मोठे कसेही भजे यामध्ये सोडू शकता. तर इथे मी असे छोट्या साईजचे भजे केलेले आहेत. तर अगदी पटपट होतात आणि शेकायलाही अगदी पटकन शेकले जातात किंवा तळले जातात. तर एकदा नक्की करून बघा ही रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे. 5 मिनिटात जर ही रेसिपी तयार होते आणि तुम्हाला कधीही काही खाऊ वाटलं असं चटपटीत तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. अगदी झटपट होणारी आहे. घरातल्याच साहित्यामध्ये आपण याला बनवलेलं आहे. कोणत्याही प्रकारचा सोडा नाही किंवा काय टाकलेलं नाही आहे दुसरं. तर हे बघा किती छान कलर आलेला आहे. तर या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. तर बाकीचे सुद्धा भजी आता मी या पद्धतीनेच बनवून घेणार आहेत. आता हे काढून घेतलेले आहेत. हे बघा दुसरी बॅच पण इथे मी तळून घेतलेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. तर इथे बघा आपले भजी किती कुरकुरीत आणि खमंग झालेले आहेत. तुम्ही बघू शकता मी दाबून दाखवते इथे. तर हे बघा अगदी त्याचे लेयर्स पूर्ण बाजूला अशा निघत आहेत. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये एकदा नक्की कळवा. त्याचबरोबर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.